नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 ची डीए वाढ, 7व्या वेतन आयोगातील सर्वात कमी वाढ। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 ची पुढील महागाई भत्ता वाढ निर्धारित आहे। सदर महागाई भत्ता वाढ ही जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील निर्देशांकांच्या आधारे ठरवली जाईल। माहे जुलै 2025 ते सद्यस्थितीपर्यंतचा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांचा विचार केला असता निर्देशांकामध्ये मोठी तफावत दिसून येत नाही। यामुळे महागाई भत्तामधील वाढ ही कमी असणार आहे। फायनान्शियल एक्सप्रेस यांच्या वृत्तानुसार जानेवारी 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये फक्त 2% वाढ केली जाऊ शकते। सदर 2% महागाई भत्ता वाढ ही सर्वात कमी डीए वाढ आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगामध्ये जानेवारी 2025 व जानेवारी 2024 अशा दोन वेळेस फक्त 2% महागाई भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे, जी की 7व्या वेतन आयोगातील सर्वात कमी महागाई भत्ता वाढ आहे। किमान 2% महागाई भत्ता वाढ असली तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये किमान 900 रुपयांची वाढ होणार आहे। सदर महागाई भत्ता वाढ अधिकृत घोषणा पुढील महिन्यांमध्ये केली जाईल। ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांचा विचार केला असता निर्देशांकामध्ये किरकोळ स्वरूपातील चढ उतार होताना दिसून येत आहे। यामुळे सदर डीए वाढ 2% पर्यंत असू शकणार आहे।